निषेध असो। सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध असो। आंदोलन ह्यासाठी आहे, हा रस्ता मंजूर होऊन बरेच वर्ष झालीत पण कोणी त्याची दखल घेतली नाही। पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर आम्ही बऱ्याच वेळा पत्र वगैरे केला, प्रत्यक्षात भेटलो, पण आश्वासनच्या व्यतिरिक्त काहीच आमच्या पदरी पडलेलं नाही। आज ह्या रस्त्यांच्या खड्ड्यांच्या मुलं आमच्या 2 गाड्यांचं इंजिन फुटली खाली घासून, त्याच्यानंतर इथे 4 बाईकचं ॲक्सिडेंट झालं। हे सुद्धा कळून सुद्धा त्यांना मुदत देऊन 8 दिवसाची कोणी दखल घेतली नाही। तर हे आंदोलन आहे, कुठल्या पक्षाला समर्थन नाही, काय कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही। हे आमच्या उपजीविकेच्या साधनासाठी संघटनेने केलेलं आमंत्रण हे आंदोलन आहे। आम्ही रोड टॅक्स दरवर्षी भरायला लावतात, आम्हाला ग्रीन टॅक्स, हे टॅक्स नाही भरत तर आम्हाला दंड लावतो। मग एवढा महसूल करून सुद्धा आमच्याकडून घेऊन सुद्धा हे खड्डे भरण्याची आम्हाला स्वखर्चाने वेळ आली। हे ह्याचं काय असेल ते साहेब तुम्हीच सांगू शकता। आम्ही दरवर्षी जर आम्ही टॅक्स एक दिवस लेट झाला तर आम्हाला पर दिवस दंड लावतात आणि मग शासन खड्डे का नाही, आम्ही नवीन रोडची मागणीच करत नाही, आम्हाला खड्डे चालण्यापुरता रस्ता द्या। हे रस्त्यातून एवढे अपघात झालेत, रात्री अपरात्री पेशंट न्यायला इकडे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही, हे आमच्याच गाड्यावाल्या घेऊन जातात आणि रात्री जाता वेळे त्यांच्या मागे निदर्शन थांबलं होतं साहेब। एक वेळा अशी आली होती, 2 वेळा आमच्या गाडीत महिलांची डिलिव्हरी झाली होती, तेव्हा आमची परिस्थिती काय झाली असेल, आम्ही काय करायचं, तिथून गाडी सोडून जायचं काय गाडी जवळ थांबायचं, हे सगळं निदर्शनात आणून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि याच्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आणि जेवढा आज आमच्या 100 गाड्या बंद करून सगळं मटेरियल खरेदी करून 2 JCB ट्रक सगळे मागितले आहेत, आम्ही हे स्वखर्चाने संघटनेच्या मार्फत करणार आहोत। ह्याच्यात आमच्यात कोणता राजकीय हेतू नाही, काय नाही, हे संघटनेचं आंदोलन आहे। निषेध असो। सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध असो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।